आईपासून मुलाला वेगळं करणारी जात पाहिली का कधी कोणी? नसेल तर आई जोपर्यंत सून घरात असते तोपर्यंत कधीच नातवाचं तोंड बघायला न येणारी सुद्धा माणसं ज्या वेळेला सुनेने घराच्या बाहेर पाऊल टाकताच, म्हणजे सून ज्या वेळेला घर सोडून जाते ना, त्यावेळेला ते लोक अक्षरशः नातवाला सांभाळायला सुद्धा उभे राहतात. त्यांना काही सुद्धा प्रॉब्लेम नसतो. आता समजणे वाले को इशारा काफीच आहे, कारण हे जे वाक्य होतं ना ते कोणासाठी होतं हे समजणाऱ्यांना समजलंच असेल. तर वळूया ह्या रेसिपीकडे. ही आजची जी रेसिपी आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल ही काय बनवते. रोज रोज चटण्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर घरचा जर लसूण असेल तर भरपूर प्रमाणामध्ये घ्या. ह्या प्रकारे मी लसणाच्या पाकळ्या सोलल्या पण नाहीत, फक्त ठेचून घेतलेल्या आहेत. आणि तवा ठेवलाय. तव्यामध्ये छान तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर थोडा लसूण ठेचलेला टाकायचा, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि तो लसूण इतका कुरकुरीत करायचा ना, जोपर्यंत तो कुरकुरीत होत नाही तवत राहायचं. आणि एकदा का लसूण कुरकुरीत झाला ना, जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून घ्या, इतका सुंदर लागतो म्हणून सांगू. आता बघा ना, या लसणाचा कलर किती छान आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चलो, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.